नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. ग्रामसेवक आणि तलाठी यांची तात्काळ करावी बदली. सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील तहसील कार्यालयासमोर दिनांक 24/1/2025 रोजी पासून सिंहसेना राज्यप्रमुख शिवसाहेब शिंदे आणि महिला राज्यप्रमुख ॲडव्होकेट पुष्पाताई बोबडे आपल्या सहकाऱ्यांसह तहसील कार्यालय विटा येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसले असून अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ग्रामसेवक तसेच तलाठी हे ठाम मांडून बसले आहेत. त्यांचा कार्यावधी संपून सुद्धा बदल्या झाल्या नसल्या कारणाने तात्काळ त्यांच्या बदल्या व्हाव्यात यासाठी रितसर निवेदनही देण्यात आले होते. पहिले निवेदन 9 सप्टेंबर 2025 रोजी विटा तहसीलदार साहेब तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना या निवेदनाद्वारे सूचना देण्यात आल्या असताना सुद्धा सिंहसेनेच्या वतीने केलेल्या मागणीस त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे 13/1/2025 रोजी विटा येथील प्रांत अधिकारी यांनाही असेच निवेदन देण्यात आले असताना तिन्ही कार्यालयातून सिंहसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवून त्यांनी केलेल्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या कारणाने सिंहसेनेने आपल्या कार्यकर्त्यांसह बेमुदत ठिय्या आंदोलनास केली सुरुवात. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. आपल्या विट्यामध्ये खानापूर तालुक्यातील काही मुद्दे घेऊन शिवसेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे आणि त्यांची प्रमुख मागणी काय आहे आणि त्यांनी कोणाकोणाकडे पत्रव्यवहार केलेत याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर हा बेमुदत धरणे आंदोलनाच्या मागचा तुमचा विषय काय आहे? आपल्या तालुक्यामध्ये जे तलाठी ग्रामसेवक आहेत या तलाठी ग्रामसेवकांच्या काही ग्रामसेवकांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यांचा कार्यकाळ म्हणजे 3 वर्ष आहे. 3 वर्ष होऊन देखील काही ठिकाणी 5 वर्ष आहेत, काही ठिकाणी 6 वर्ष आहेत, काही ठिकाणी 4 वर्ष आहेत. मग कशासाठी तुमचा कार्यकाळ पूर्ण झालाय ना, तुमच्या बदल्या का होत नाही? कारण का तुम्ही फोपावलाय. तुम्हाला आता सगळे कशा पद्धतीने हप्तेबाजी घ्यायची, कशा पद्धतीने लोकांची लूट करायची, नागरिकांची कशा पद्धतीने लूट करायची, हे सगळं आता तुमच्या अंगवळणी पडलं. यासाठी यांच्या बदल्या होत नाही. तर अशा लोकांच्या बदल्या व्हायला हवेत यासाठी आज शिवसेनेचं एक हे आंदोलन आहे. आपण माननीय तहसीलदारांना 9/9/2024 रोजी पत्र दिलेलं होतं की बाबा जेणेकरून आपल्या तालुक्यातले जे ग्रामसेवक व तलाठी आहेत, ज्या लोकांचा कार्यकाळ पूर्ण झालाय अशा लोकांचा तुम्ही तातडीने बदल्या करा. आपण ज्यावेळेस अर्ज केला त्यावेळेस त्यांचं काय म्हणणं झालं? आपण ज्या दिवशी अर्ज केला त्यावेळेस तत्कालीन जे तहसीलदार माननीय गायकवाड साहेब होते त्यांची त्या दिवशी बरोबर बदली होती. तर त्यामुळे बदली असल्या कारणाने त्यांनी मला म्हणले शिवसाहेब आपण संध्याकाळी निवांत भेटू, मी आपल्याला फोन करतो. पण त्यांची माझी काही भेट होऊ शकली नाही. त्यानंतर आचारसंहिता लागली, त्यानंतर निवडणुका चालू झाल्या. निवडणुकीच्या सगळ्यामध्ये 2-2.5 महिने गेले, तुम्हाला सगळं माहित आहे. त्यानंतर माननीय आता जे तहसीलदार आहेत त्यांना आपण भेट दिली. बाबा काय विषय झाला, आम्ही पत्र दिलेलं होतं आपल्याला, आपण त्याची काही दखल घेतली नाही, त्याच्यावरती कोणती कारवाई केलेली दिसत नाही, आम्हाला आपल्याकडून असं कोणतं उत्तर आलेलं दिसत नाही. तर माननीय हे जे तहसीलदार आहेत महोदय ते म्हटले की हा माझ्या अतिरिक्तला विषय नाही. तुम्ही त्यांना विचारलं नाही का तुमच्या अतिरिक्तला विषय नाही तर मग या विषयाची कोण पाठपुरावा करणार, याकडे कोण लक्ष देणार? कारण तुम्ही तालुक्याचे पालक आहात आणि तालुक्याचे पालक असल्यामुळे तुमची सर्व जबाबदारी ही आहे की सर्कल पासून तलाठी आणि ग्रामसेवकापर्यंत सगळं तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. अगदी बरोबर. मी त्यावेळेस त्यांना म्हणलं तहसीलदार महोदय आपण म्हणले तालुक्याचे प्रमुख आहात म्हटलं, सरकारने आपली तालुक्याचे प्रमुख पण नेमणूक केलेली आहे म्हटलं, आणि जर आपण अशा पद्धतीने उत्तर देत असाल तर मग त्यांनी थोडं वेळ काढूपणा केला आणि मला म्हणले की आपल्याला आम्ही कळवतो. ते मला कदाचित अजून कळवत महिना झाला भेटून त्यांना. त्यानंतर मी त्यांना 13/1/2025 रोजी पत्र दिले, त्याचं यांनी उत्तर दिलं नाही. म्हणजे मला असं म्हणायचं आपल्या माध्यमातून, म्हणायचं म्हणजे आहे तसं दिसून येतंय तुम्ही या लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय का? पत्र देतोय मी 2-2 वेळा देतोय, तरी जर आपण याची दखल घेत नसाल तर या लोकांना तुम्हीच पाठीशी घालताय का? तुमच्या जीवावरती नंगनाथ चालू आहे का? तालुक्यामध्ये गोरगरिबांची लूट चालू आहे का? त्यांचा मनमारी कारभार चालू आहे का? हे लोक जे आहेत तलाठी ग्रामसेवक यांची स्वतःची प्रायव्हेट ऑफिस आहे, त्यांची कार्यालय. तुमची ज्या ठिकाणी निवड केल्या त्या ठिकाणी तुम्ही नाहीच आहे. आज विटा शहरामध्ये स्वतःची प्रायव्हेट कार्यालय काढून बसते.
म्हणजे तलाट्यांनी आपले स्वतःचे प्रायव्हेट कार्यालय इथं काढलेले हो आहे. आहे. असंख्य बातमी आहेत आपल्या तालुक्यातल्या चॅनलवरच्या गोंधळ पुन्हा तुम्ही बंदही केलेलं आहे. मग काय नक्की तुमचं चाललंय? आणि बरं त्यासाठी तुम्ही एजंट ठेवले. आता कालची बातमी आहे आपल्या शेजारच्या तालुक्यातली, तिथं ग्रामसेवकांनी तलाट्यांनी हाताखाली त्यांच्या एजंट नेमले लोकांची कामं करण्यासाठी आणि हप्ते गोळा करण्यासाठी. मग आपल्या तालुक्यात तेच चालू आहे. ह्याने डोळे पटकीने उघडावे आणि आंदोलन तातडीने दखल घ्यावी. आणि ज्या आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जे मागण्या आहेत त्या रास्त दिसून येत आहेत. काही ग्रामस्थही आपल्या सोबत आहेत, त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटतं याविषयी? मी चिंचणी मंगरूळ गावचा रहिवासी आहे. विट्यापासून एक 7-8 किलोमीटर गाव आहे माझं. आणि शिंदे साहेबांचं मी आंदोलन जे आहे ते काल मी म्हणजे व्हॉट्सअपवरती पाहिलं होतं. त्या माध्यमातून मला त्याचं थोडस माहिती मिळाली होती. आज मी प्रत्यक्ष त्यांची भेट घ्यायला आलो आणि त्यांना या आंदोलनामध्ये म्हणजे सहकार्य माझं आहे आणि माझा पाठिंबा हा दर्शवण्यासाठी आलो होतो. मला एक गोष्ट सांगायची आहे की शिंदे साहेबांचा अगदी योग्य त्यांनी मांडलेलं आहे. आज आपण सगळ्या महाराष्ट्र सोडा अख्खा भारत बघतोय की आपल्या शेजारी असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे चैन बनवलेली आहे. असं आज खालपासून ते वरपर्यंत कशा प्रकारची चैन आहे आवश्यक असेल ही चैन ती लोकांच्या दृष्टीपुसात आणून देत आहेत. आणि आज मला सांगा, जर आपण त्याचा जर धडा घेऊन आपण जर त्या सिस्टम वरती काम करून ती सुधारवण्याचा जर प्रयत्न करणार नसू तर हे प्रत्येक बीड सारखं लोन हे प्रत्येक जिल्ह्याने वाढणार आणि महाराष्ट्र हा नामशेष होण्यासाठी म्हणजे जी काही सुसंस्कृती आपली आहे, तुकाराम महाराज, शिवाजी महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिली आहे, ती सगळी संस्कृती लोप पावायला वेळ लागणार नाही. आज मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. माझं गाव चिंचणी मंगरूळ आहे. माझ्या गावामध्ये प्रधानमंत्री हर घर जल योजना ही येऊन 3 वर्ष झाली, पण आज 3 वर्षामध्ये ती योजना पूर्ण झालेली आहे. सिस्टम खालपासून वरपर्यंत काय करते. आजूबाजूच्या गावामध्ये काही योजना पूर्ण झाल्या, पण माझ्या गावामध्ये ती योजना पूर्ण होत नाही. कोण बघणार? विरोधक बघणार, निवडून आलेले बघणार, प्रशासक बघणार. द्यायची काय सिस्टम आहे लोकांना कळणार कसं? लोकांनी जायचं कोणाकडे? पैसा येतोय, वाया जातोय आणि लोकांच्याकडून टॅक्स भरगोच जमा केला जातोय. कुठे जातो हा पैसा? लोकांच्या कष्टाचा पैसा आहे, लोकांच्या घामाचा पैसा आहे. त्याचं उत्तरदायित्व आहे प्रशासनाचं, निवडून आलेल्या नेत्यांचं. यांचं नाही आहे का? मग काय सिस्टम आहे? आणि या प्रत्येक गोष्टीसाठी जर लोकांना आंदोलन करायला जात असेल तर त्यांनी रोजगार कधी करायचा? त्यांची स्वतःची पोटं कधी भरायची? आणि तुम्ही काय करताय मग सगळी मंडळी? त्याच्यामुळे मला तर सरळ म्हणायचं आहे की ग्रामसेवक हा व्यक्ती जो आहे हा गडलेट्टा पगार घेऊन प्रशासनाने जर नियुक्त केला असेल आणि त्याला त्या पद्धतीमध्ये ट्रेनिंग देऊन त्यांनी जर गावाच्या सुविधा मिळवण्यासाठी जर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठवला असेल तर गावात का राहत नाही? मग बरं त्याचा दुष्परिणाम काय होतो? तो गावात न राहिल्यामुळे त्याला माहिती नाही की गावात पाणी नाही, त्याला माहिती नाही गावात रस्त्याला लाईट नाही आहे, त्याला माहिती नाही गावचे रस्ते खराब आहेत, त्याला माहिती नाही गावामध्ये कचरा पडलेला आहे. तो ज्यावेळी गावात राहील, त्याला ज्यावेळी पाणी लागेल, त्याची ज्यावेळी घरामध्ये लाईट नसेल, त्याच्या ज्यावेळी वडीलधारी म्हणून रस्त्याने जात असताना रस्त्यामध्ये लाईट नसताना, रस्ता चांगला नसताना पडेल, त्यावेळी त्याला त्याची भावना जागी होईल. म्हणून साहेबांची मागणी, शिंदे साहेबांची अगदी रास्त आहे. ग्रामसेवकांनी गावात राहिलंच पाहिजे, त्यांच्या बदल्या वेळोवेळी झाल्याच पाहिजे. तरच ती चैन तुटेल आणि कुठेतरी लोकांची कामं होतील.